हॅलो यूट्यूब फॅमिली, आज बनवले आपण दिवाळी स्पेशल फराळामध्ये खूप साऱ्या लेअरचे शंकरपाळी। तर चला मग रेसिपी बघू। तर त्यासाठी घ्यायचा अर्धा किलो मैदा, 1 वाटी दूध, 1 वाटी तूप आणि 1 वाटी साखर। नंतर ठेवायचं इकडं गॅसवर पातेलं, त्यात घालायचं दूध, नंतर घालायची 1 वाटी साखर आणि त्या साखर आपण व्यवस्थित इथं दुधामध्ये विरघळून घ्यायची साखरला। आणि साखर व्यवस्थित विरघळण झाली की 1 वाटी तूप घालायचं आणि व्यवस्थित सर्व मिश्रण हे मिक्स करून घ्यायचं आणि नंतर गॅस बंद करून घ्यायचा। आणि इकडं मैदा आपल्याला गाळून घ्यायचा चाळणीने। सर्व मैदा मी इथं गाळून घेतला। आणि मैदा गाळून झाले की परत आपल्याला त्याच बाउलमध्ये मैदा काढून घ्यायचा आणि नंतर आपण जे दूध, साखर आणि तूप गरम करून घेतलं होतं ते त्या मोठ्या परातीमध्ये घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं। आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतर आपला मैदा घ्यायचा आणि पिठामध्ये मिक्स करायचा। आणि नंतर मैदा मिक्स करायचा आणि इथं आता पीठ मळून घ्यायचं। आणि नंतर इथं आपला गोळा तयार झाला होता शंकरपाळ्याचा। आणि नंतर याला 10 मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यायचं। आणि नंतर 10 मिनिटांनंतर पीठ आपलं व्यवस्थित नरम झालं होतं। नंतर असे छोटे छोटे गोळे घ्यायचे आणि नंतर लाटून घ्यायचे पोळीच्या आकारामध्ये लाटून घ्यायचं इथं। आणि नंतर कट करून घ्यायचे। इथं आडवे उभे कट द्यायचे म्हणजे शंकरपाळ्याचा आकार तयार होतो। अगोदर मी उभे कट करून घेतले, नंतर आडवे कट करून घेतले आणि छान आता आपले इथं शंकरपाळे तयार झाले होते। आणि सर्व अगोदर मी असे शंकरपाळे तयार करून घेतले आणि एका पेपरवर टाकून दिले, चिटकणार नाही म्हणून ते एकमेकांना। आणि छानपैकी असे शंकरपाळ्याला आपल्या लेयर तयार झाल्या होत्या। नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला आणि तेल गरम झाले की शंकरपाळे टाकून द्यायचे आणि मंद आचेवर आपल्याला ही शंकरपाळे फ्राय करून घ्यायचे सोनेरी कलर येईपर्यंत। आणि छान आता सोनेरी कलर आला होता आपल्या शंकरपाळ्यांना। नंतर घ्यायचे काढून आणि सर्व शंकरपाळे इथे मी तळून घेतले। आणि छानपैकी आपल्या शंकरपाळ्याला लेयर आल्या होत्या। आणि नंतर सर्व शंकरपाळे आपले इथं तयार झाले। आणि दिवाळी स्पेशल शंकरपाळे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।